राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश. अखेर दिल्ली पोलिसांनी पॅरेडगन प्रकरणात केला एफआयआर दाखल. राहुल गांधींच्या कार्यक्रमाबाबत भाजपचा मोठा आरोप. गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000ची ऑफर. व्हिडिओ ट्विट करत मुंबई भाजपचा काँग्रेसवर आरोप. नुकतंच नाशिकचे पालकमंत्री झालेल्यांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजित दिपकेचा मोर्चा राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांकडे. राज्यातल्या शाळांच्या परिस्थितीवरनं शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. तर सगळे प्रश्न राजीनाम्यानं सुटत नाहीत म्हणत शिवसेनेचा पलटवार. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू. सलग 40व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वन जमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीयेत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.